लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांनी बाहेर पडावं असं आवाहन सुद्धा राजकीय पक्षाकडनं केलं जातं. आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे नेते माजी आमदार धीरज देशमुख. भैया, कशा पद्धतीची परिस्थिती आता पक्षासाठी राहणार आहे? कशा पद्धतीचं आव्हान तुम्ही मतदारांना करणार? सर्वप्रथम तर मी सर्व मतदारांना आवाहन करेन की मतदानाचा अधिकार बजावून लोकशाही आपण मजबूत करावी. लोकशाहीमध्ये मतदान केल्यानंतर प्रत्येक तो प्रश्न आपल्याला विचारण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. पुढची 5 वर्षाचा विकास, पुढची 5 वर्षाची आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये आपण सहभागी होतोय. परिस्थिती अतिशय चांगली राहिलेली आहे ह्यावेळेस. प्रचारामध्ये विकासाचे मुद्दे काँग्रेसने मांडले. वैयक्तिक टीका करण्यावरच काही विरोधकांनी भर दिला. ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी सत्तेचा वापर करून लोकांसाठी काय केलं हेही त्यांना मांडता आलं नाही. आपण हेही पाहिलं की 2 जिल्हा परिषद अध्यक्ष सत्ताधारी पक्षाकडून गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी दिले होते. ते देखील या निवडणुकीमध्ये आपल्याला कुठं जास्त फारसे पाहता दिसलेच नाहीत, किंवा त्यामुळं कुठेतरी लोकांमध्ये आहे की हे फक्त सत्तेचं राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण, लोकांची प्रश्नांना कोण सोडवणार आहे, लोकांच्या प्रश्नांची जाण कुणाकडे आहे, लोकांचे प्रश्न कोणी मांडले, आज या निवडणुकीमध्ये लोकांना आज ज्या अडचणी होत आहेत त्या सोडवण्यासाठी कोण प्रयत्न करतंय, तर त्या पद्धतीने आम्ही हा प्रचार लोकांपर्यंत नेलाय. लोकांपर्यंत हा प्रचार चांगल्या पद्धतीने पोहोचलाय. सकारात्मक चर्चा लोकांमध्ये आहे. आता त्यांनी फक्त मतदानामध्ये सहभागी होऊन एक चांगला पर्याय, एक विकासाचा मुद्दा घेऊन जे लढलेत त्यांच्या मागे लोक उभे राहतील अशी आमची अपेक्षा आहे. महापालिकेला लातूरकरांनी काँग्रेसला भरभरून मतदान केलं, त्याची पुनरावृत्ती आता या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये होईल असं वाटतं? नाही, महानगरपालिकेनंतर एक चांगलं मोमेंटम काँग्रेस पक्षाच्या बाजूनं इथं उभं राहिलं, कारण की जीच मुद्दे महानगरपालिकेत होती तीच मुद्दे जिल्हा परिषदमध्ये आहेत. कारभाराकडे कारभार होता तेव्हा त्यांनी काही केलं नाही, आणि फक्त निवडणुकीमध्ये व्यक्तीच्या टीका करण्याच्या पलीकडेही त्यांनी काही केलं नाही, आणि तोच पॅटर्न विरोधकाकडून लातूर जिल्हा परिषदमध्ये देखील राबवला गेला. पण मला वाटतं लोक लातूरचे हुशार आहेत, जिल्ह्यातले हुशार आहेत. आपल्या प्रश्नांसाठी जो लढायला तयार आहे त्याच्या मागे ते उभे राहतील असं आम्हाला वाटतं. जिल्हा परिषदचा गिरीला गड हा काँग्रेस सर करेल, कारण पहिल्यांदाच 2017ला भाजपनं या ठिकाणी मुसंडी मारली होती. लातूरच्या लोकांचा हा गड आहे, लातूरच्या सकारात्मक राजकारणाच्या संस्कृतीचा हा गड आहे, आणि तो गड लातूरची जनता सर करेल असं मला वाटतं. तर हे होते काँग्रेसचे नेते धीरज देशमुख, यांनी सांगितलं की लातूरचा काँग्रेसचा हा गड जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा एकदा सर केला जाणार आहे आणि काँग्रेसची या ठिकाणी सत्ता येईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केलाय. शशिकांत पाटील, न्यूज 18 मराठी, लातूर.